साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आणि बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी RS मुसळे व बाळासाहेब शिंदे यांना 18 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश यांनी पारित केला। यात आरोप असा की बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या विविध शैक्षणिक योजनेमध्ये बनावट बोनाफाईड शैक्षणिक कागदपत्रे सादर करून शासनाची 3,63,20,000ची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने 4 मार्च 2026 रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दुकान निरीक्षक, सुविधाकार, कंत्राटी कर्मचारी, दलाल आणि शिष्यवृत्ती लाभार्थी अशा एकूण 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्यामध्ये सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नमूद आरोपींना 14 मार्च 2026 रोजी अटक करून 15 मार्च 2026 रोजी मेहरबान न्यायालयासमोर हजर करून तपास अधिकाऱ्यांच्या तपासकामी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। प्रकरणातील आरोपीचे वकील ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांचा युक्तिवाद तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस 3 दिवस 18 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला।